या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीबजी मुल्ला, माझा तरुण सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे, कालच लोकसभेला महाविकास आघाडीला जे घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर विधानसभेला देखील महाविकास आघाडीला यश मिळेल आणि मी पुन्हा मंत्री होणार अशा आविर्भावात जे वावरत होते असे सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड विधानसभेला महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर आपलं मंत्रिपदाचं स्वप्न केवळ भंग नाही तर पार चक्काचूर झाल्यानंतर एका अकसाने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यावर आरोप करण्याची छोटीशी संधी देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाड सोडत नाहीत. माननीय अजितदादा पवारसाहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आणि एका विधानसभेपुरते मर्यादित म्हणजे ह्या निवडणुकीला जरी त्यांना यश मिळालं तरी आपली विधानसभा कळवा मुंब्रा सोडून कुठल्याही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे स्टार प्रचारक होते तरी जे जाऊ शकले नाहीत, किंबहुना प्रभू श्री रामाबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान, यामुळे महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवारांनी त्यांना प्रचाराला देखील बोलवलं नाही. असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड काल देखील आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्यावर आरोप करत होते. मंगळवारी त्यांचा स्वीय सहाय्यक अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश झाला आणि पलटूरामप्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला. या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वीकारतो. यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि नजीब मुल्ला यांनी माननीय अजितदादा पवारसाहेबांची वेळ घेतली होती. त्यांना माहीत देखील नव्हतं कोणाचा प्रवेश आहे, पण तो प्रवेश झाल्यानंतर पुन्हा पलटूराम हा पुन्हा माननीय डॉक्टर सो कॉल जितेंद्र आव्हाड माझं दैवत आहे, मी कधी त्यांना सोडणार नाही, अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली. गेले 15-20 दिवस माझा तरुण सहकारी वीरू वाघमारे याच्या तो संपर्कात होता. शेवटच्या 3 दिवसामध्ये अगदी शनिवार, रविवार, सोमवारी काय घडलं हे सविस्तररित्या वीरू वाघमारे आपल्याशी संवाद साधून सांगेल. मी वीरू वाघमारे याला विनंती करतो की गेले 15-20 दिवस आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये काय घडलं हे मीडियाला त्यांनी सविस्तररित्या सांगावं. 24 जानेवारी रोजी अभिजित पवारचा मला फोन आला, हे फोन रेकॉर्ड आहे, की मला भाईंशी भेटव, मला इथे खूप त्रास होत आहे, मला भाईंकडे यायचे. नजीब भाईंनी मी ऑफिसमध्ये मला काही नसताना नजीब भाईंनी मला पहिल्यांदा माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नजीब मुल्ला साहेबांमुळे झाली. त्यांनी पहिल्यांदा मला 10,000 रुपये पगार देऊन मला माझे खाण्याचा बंदोबस्त केला. मी त्यांना कधी विसरणार नाही. मला त्यांच्याशी भेटायचं आहे, मला इथे खूप त्रास होत आहे, मला इथून निघायचं आहे. तर लोक काय झालं बाबा, काय म्हणजे असं का बोलतोय तो? अरे होता साहेबांसाठी एवढं करून आम्ही एवढ्या केसेस अंगावर घेतल्या, आम्ही एवढे साहेबांसाठी मारामाऱ्या केल्या, आम्ही एवढे दिवस बाहेर फिरलो, तडीपारे घेतल्या, पण आता साहेबांना त्याचा पुतण्या की भाचा जय गर्जे याच्याशिवाय दुसरं कोण दिसत नाही. जय गर्जेने माझ्याकडे म्हणजे अभिजितकडे, ठीक आहे, जय गर्जेने माझ्याकडे एक मला मोठं टेंडर मिळालं, त्याच्यामध्ये 10 करोड रुपये मागितले की मला 10 करोड रुपये द्या, नाहीतर ते एक टेंडर तू आव्हाड साहेबांच्या नावावरती घेतलं, मला 10 करोड रुपये दिले पाहिजे. तेव्हा मी पण त्याच्यापुढे एक पूर्ण खर्च मांडला की 4 करोड रुपये हे मी इलेक्शनमध्ये माझ्या स्वतःच्या खिशातून मी खर्च केले, त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही. परंतु याच्यावरती आव्हाड साहेबांना बोलल्यानंतरही आव्हाड साहेब काय बोलत नाहीत. त्यानंतर बोगद्याचं काम पण त्यालाच भेटतंय.
आणि सगळे कामं त्याला जर देत असतील, त्याच्यानंतर तिकडे विटेवाला कुठली कंपनी येते त्या कंपनीत इंडाल त्या कंपनीच्या पण खड्ड्याचं काम त्यालाच दिले. सगळे कामं जर त्या आता कुठून हा आला नवीन, आजपर्यंत जेव्हा केसेस घ्यायच्या असतात, जेव्हा मारामारी करायच्या असतात, जेव्हा आम्ही आमचे पोरं बाळं सोडून जातो तेव्हा आमच्याकडे कोण जात नाही, आमच्याकडे कोण तेव्हा हे दिसत नाहीत. आता कामाच्या वेळेला कमवायच्या वेळेस हे लोक दिसत आहेत. त्याच्यामुळे आता मी मोठा झालोय, मी माझे कामं घेऊ शकतो, माझी कंपनी मोठी झाली. फक्त मला नजीबभाईंनी थोडा सपोर्ट दिला तर मी या सर्व कामातून निघून जाईल, हे त्यांनी मला सांगितले. आणि या सांगितल्याच्या नंतर त्याच्या बोलण्यावरून मी नजीबभाईशी त्याची भेट घडवून दिली. आता ते 4 करोड रुपये त्यांनी खर्च केले का जय गर्जेनी त्याला 10 करोड मागितले, आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं का नाही सांगितलं हे त्यांचं आत्मपसलं आहे. ते आव्हाड साहेबांनी स्वतः समजावं, त्या जय गर्जेंनी स्वतः समजावं आणि त्यांनी सत्य सांगितलंय का खोटं सांगितलंय हे त्यांना जगाला नाही कळणार, मला पण नाही कळणार, पण त्यांना स्वतःला तरी समजेल की ही गोष्ट घडली होती का नाही घडली. दुसरी गोष्ट, हे सर्व झालं असताना ऋताबाईंनी त्याच्याकडे गेल्या. ऋताबाईंनी त्याच्याकडे गेल्याच्या नंतर ऋताबाईंनी त्याला सांगितलं की आम्ही तुला काय कमी केलंय, आम्ही तुझ्यासाठी काय झालंय, आव्हाड साहेबांनी तुला काय कमी केलंय, तुला एवढं सगळं केलंय. तेव्हा तो ऋताबाईंना काय बोलला की आम्ही पण साहेबांसाठी 169 दिवस बाहेर फिरलो, आम्ही साहेबांसाठी ह्या केसेस घेतल्या. आणि तेव्हा ऋताबाईंनी काय त्याला बोलली की आम्ही तुम्हाला हे करायला सांगितलेत का लफडे. आणि त्यांनी मला सांगताना बघ विरू, आम्ही एवढं सगळं केलं आणि आता वहिनी आम्हाला काय बोलतायत की आता आम्ही करायला सांगितलं का लफडे. जेव्हापासून आव्हाड साहेबांच्या पोरगी ही सक्रिय झाले तेव्हा आव्हाड साहेबांना ह्या मतदारसंघामध्ये आपल्या मुलीला उभं करायचं आहे. कालपर्यंत सर्व कार्यक्रम मला त्यांनी खर्च करायला लावला आणि आता मला त्या कचऱ्याचा व्हिडिओ पण बोलतो मी केला होता तिथे आंदोलन. त्याच्यानंतर त्यांनी मुलीला पाठवून तिथे व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामुळे मी मुद्दाम माझं श्रेय त्यांनी घेऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी जाऊन व्हिडिओ बनवला. ते दोन्ही व्हिडिओ फेसबुकवर सोशल मीडियावरती आहेत. ठीक आहे, या सर्व गोष्टीला मी कंटाळलोय आणि तिच्या नताशामुळेच माझ्यावरती गुन्हे दाखल झाले. नताशामुळे आम्ही जाऊन महेश अय्यरला मारलं. नताशा तिथे त्यांच्या ऑफिसला गेली नसती, म्हणजे आमच्या ऑफिसला आली नसती, ट्विट केलं नसतं तर ते पोरं रागाच्या भरात इथे आले नसते की आमच्या ऑफिसला पण काय चालू आहे, कारण त्या पोरांना पण आम्ही मारलेलं असतं. आणि माझ्यावर हे दोन्ही घटना घडल्या त्या नताशामुळे झाल्या. हे माझं त्याचं बोलणं झालं आहे, म्हणजे त्यांनी मला सांगितलं. तिसरी गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी आम्ही ठरलं त्यांनी सर्व सांगितलं की आम्ही अंगणवाडीला मला आज 20 तारखेला रात्री जायचं आहे, 20 का 21 तारखेला जायचं आहे, त्याच्या अगोदर हे सर्व करून घ्यायचं आहे. तेव्हा तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे बालाजीच्या आव्हाड साहेबांनी त्याला बोलवलं. आव्हाड साहेबांनी बोलवल्याच्यानंतर आव्हाड साहेबांनी त्याला समजवलं, मला माहीत नाही ते काय समजवलं. त्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. नंतर बालाजी हॉटेल आहे त्या बालाजी हॉटेलच्या मागे त्यांनी मला रात्री बोलवून घेतलं. तिथे मला चर्चा केली की मला हे खूप प्रेशर करताय आणि काही करून मला उद्याच्या उद्या निघायचं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की नताशा उद्या सकाळी माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे आणि नताशाने सांगितलं की काका मी तुमच्यासोबतच राहणार आहे आणि अशी अफवा आहे की तुम्ही 18 तारखेला पळून जाणार आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असं आम्हाला समजले, तर मी तुमच्यासोबतच येणार आहे. त्यामुळे विरू उद्या सकाळी नताशा माझ्या घरी नाश्त्याला येणार आहे. नाश्त्याला आल्याच्या नंतर मी तिकडनं निघेल, वेलॉक्सला जाईल, नताशाला सोडेल आणि तिकडनं मी माझ्या बायको सगट ओबेरायला तिथे राहायला जाणार आहे. 1 रात्र तिथे राहणार आहे आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत वाणी पण येणार आहे आणि वाणीचा तुझा पण मी रूम तिथे बुक करतो. हे अभिजित पवार यांनी त्याच्या पैशाने रूम बुक करून ओबेरायचा, ह्याची डिटेल्स पोलिसांनी काढावी, ह्याची डिटेल्स पत्रकारांनी काढावी, हे सर्वांना मी शेअर करतो. ही रूमचे पैसे कोणी पेड केलेत, हा रूम बुक कोणी केला याची डिटेल्स पोलिसांनी काढावी, ही ती पावते. जे ओबेरायमध्ये 20,000 रुपये रूम, जो 18,000 काय 18,500 रुपयाचे रूम बुक केले. त्याच्यानंतर त्या रात्री आव्हाड साहेब त्याला कंटिन्यू फोन करत होते. त्या रात्री तो त्याच्या बायकोसोबत राहिला. आम्ही ह्या रूममध्ये राहिलो ट्रायडंटमध्ये, तो ओबेरायमध्ये राहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने त्याच्या बायकोला त्याच्या गाडीने पाठवून दिलं घरी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3:30 वाजता त्यांनी ताजमध्ये रूम बुक केले. ताजमध्ये त्यांनी 2 रूम बुक केले. त्या रूमचे पैसे कोणी पेड केले याची चौकशी करावी. म्हणजे ब्लॅकमेलर
ज्याला ब्लॅक केलं होतं, म्हणजे मी ह्याला समजा ब्लॅकमेल केले तर हा ज्याला ब्लॅकमेल केले तोच त्याच्या पैशांनी ओबेरायचे रूम बुक करतो, त्याच्याच पैशांनी ताजचे रूम बुक करतो. हे शक्य आहे का? ताजमध्ये त्याने मला सांगितलं 30 लाख रुपये घेऊन मी ताजची मेंबरशिप घेतली आणि त्याच्यामुळे मला डिस्काउंट आहे. तुम्हा कोणालाही लागलं तर मला सांगा, मला इथे भरपूर फॅसिलिटी आहेत. त्यामुळे ताजमध्ये जे रूम बुक झाले ते कोणाच्या पैशाने बुक झाले, कोणाच्या नावावर बुक झाले, ते बुक कोणी केले याची चौकशी झाली पाहिजे, याची मी मागणी करतो. त्या दिवशी रात्री ताजमध्ये मी आणि माझा मित्र राष्ट्रवादी विद्यार्थीचा अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आम्ही दोघंच जण त्याच्यासोबत होतो. त्याच्यासोबत कमीत कमी 18 ते 20 जण होते. त्याची पूर्ण टीम होती ज्यांनी म्हणजे 22 अजितदादांकडे प्रवेश केला. ज्या यादीमध्ये प्रवेशामध्ये ते सर्वच्या सर्व टीम त्याची 15-20 जणांची टीम ताज हॉटेलला होती. हे ताज हॉटेलचे फुटेज चेक करावे की तिथे आम्ही किती जण होतो आणि ते किती जण होते. त्याच्यानंतर 10:30-11 वाजता आम्ही बडेमियाला जेवायला गेलो त्यावेळेस त्याच्यासोबत कमीत कमी 20 लोक होते. हे त्यांनी चेक करावं. त्याच्यानंतर हे पोलिसांनी आणि पत्रकारांनी चेक करावं. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. संध्याकाळी आव्हाडसाहेब त्याला कंटिन्यू फोन करत होते, तो फोन उचलत नव्हता. हे तुम्हाला मला माहीत नाही, पण आव्हाडसाहेबांनी अशा सापाला समजावं की मी जी गोष्ट आव्हाडसाहेबांनी त्याच्यामधली आहे ही आम्हाला कशी समजली, आम्हाला कोणी सांगितलं, कारण हे माझ्या डोळ्यासमोर सांगत. कळलं का? आम्ही ते नाही आहे, ते राहत इंदुरीकर माझे आहे की तसं आम्ही दोघले नाही आहे. आव्हाडसाहेब त्याला कंटिन्यू जेव्हा फोन करत होते ना, की आव्हाडसाहेबांनी त्याला फोन केला, तो स्पीकरवर टाकून ते सर्व मजा करत होते की आव्हाडसाहेबांचा फोन आला. आव्हाडसाहेब त्याला बोले तू कुठे? तर मी इकडे असा आहे साहेब येतोय. त्यांनी आव्हाडसाहेबांनी त्याला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता फेसबुकवर ते पोस्ट टाकायची की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही. त्यांनी सांगितलं हो साहेब टाकतो, हो साहेब आता टाकतो. त्याच्यानंतर 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी आव्हाडसाहेबांनी दुसऱ्यांदा फोन केला, अरे तू फेसबुकवर पोस्ट टाकली नाही. अरे साहेब टाकतो, तो कोणतरी माझा फेसबुक हँडल करतोय, तो नाही आहे, मी टाकतो. त्याच्यानंतर आव्हाडसाहेबांनी तिसऱ्यांदा फोन केला की काय झालं, फेसबुकवर पोस्ट का नाही टाकली. तेव्हा त्याने त्या कुठल्या तरी त्या माणसाला सांगितलं, त्याचा फेसबुक हँडल करणाऱ्याला, त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली. तुम्ही ती पोस्ट चेक करू शकता. त्या पोस्टमध्ये टाकलं की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही, आणि ती पोस्ट फक्त 5 ते 6 लोकांना दिसेल अशी फेसबुकमध्ये सेटिंग केली आणि ती पोस्ट टाकली. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आव्हाडसाहेबांचा त्याला पुन्हा फोन आला की तू ती पोस्ट इंस्टाग्रामवर का नाही टाकली. तेव्हा ह्याच्या तोंडचे वाक्य होते, आता किती वेळा फोन करतोय, आता किती फाटली. कोणाचं काय फाटतं हे आव्हाडसाहेबांनी विचारावं. आणि आव्हाडसाहेबांनी ह्याला एवढ्या वेळेस फोन केलाय का नाही हे आव्हाडसाहेबांना स्वतःला माहिती आहे. त्यांनी जगात जाहीर करू नये वरू त्यांच्या मनाला विचारावं की हे सत्य मी केलं होतं का नाही. कारण की त्याच्यानंतर साहेबांनी त्याला जेव्हा इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकायला लावली की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही, तेव्हा इंस्टाग्रामवरती म्हणजे ते हाईड करता येत नाही. फेसबुकवर हाईड करता येतं, इंस्टाग्रामवर हाईड करता येत नाही. म्हणजे लिमिटेड लोकांना दिसावी ती पोस्ट, असं करता येत नाही. त्याच्यामुळे त्याने इंस्टाग्रामवर जेव्हा टाकायला लावली तेव्हा मी उद्याला अजितदादा गटामध्ये नजीब मुल्लांच्या नेतृत्वावर प्रवेश करणार आहे, आणि जर मी ही पोस्ट टाकली आणि ही पोस्ट जर सर्व लोकांमध्ये व्हायरल झाली तर आव्हाडसाहेब ही पोस्ट घेऊन माझी बदनामी करू शकतात की मी शरदचंद्र पवार साहेबांना सोडून कुठे जाणार नाही असं म्हणणारा अभिजित पवार हा दुसऱ्या दिवशी सकाळी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात गेला आणि माझी बदनामी होईल. याच्यामुळे त्याने इंस्टाग्रामवरची पोस्ट टाकलीच नाही आणि फोन स्विच ऑफ केला. हे आव्हाडसाहेबांना विचारावं, हे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकले का नाही टाकले हे सर्वांनी चेक करावं. हे पोलिसांनी चेक करावं, हे पत्रकारांनी चेक करावं. फेसबुकवर टाकलेली पोस्ट फक्त 5-6 जणांना दिसली पाहिजे, हे सर्वांनी चेक करावं. म्हणजे मी जे बोलतोय याच्यामध्ये किती तथ्य आहे. त्याच्यानंतर सकाळी 5 वाजता आव्हाडसाहेब सुप्रिया ताईंसोबत मस्साजोगला जाणार होते संतोष देशमुखच्या घरी हेलिकॉप्टरने. त्या हेलिकॉप्टरमध्ये अभिजित पवारची बुकिंग होती का नाही ते विचारावं. त्याने मला सर्व सांगितलं की मी जाणार आहे,
पण हे लोक बघा आता कसे रातभर टेन्शनमध्ये असतील साहेब, आणि फक्त ना सकाळी 5 वाजता साहेब गेले की मी मोकळा झालो, म्हणून ह्याने फोन बंद केला. सकाळी 5 वाजता आव्हाड साहेब गेले, त्याच्यानंतर सुप्रियाताई त्याला कंटिन्यू फोन, त्या सुप्रियाताईचे त्याला 2 मिस कॉल अलर्ट आहेत. त्याने फोन बंद केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की सुप्रियाताई मला फोन करते, मला 2 मिस कॉल अलर्ट आहेत. हे सुप्रियाताईंनी मी जे बोलतोय हे खरं आहे का खोटं आहे हे त्यांनी विचार करावा. तिसरी गोष्ट, आव्हाड साहेब तिकडून फोन करत असताना ते दुसऱ्या दिवशी फोन बंद केला असताना ह्याच्या घरी कंटिन्यू विचारणा केली जात होती की अभिजित कुठे आहे, ह्याच्या बायकोला. तेव्हा ह्याची बायको सातत्याने या सर्वांना खोटं बोलत होती की अभिजित लोणावळ्याला आहे, अभिजित इकडं आहे, अभिजित झोपलाय, अभिजितचं डोकं दुखतंय, तो उठला की सांगते. आणि अभिजित हा माझ्यासोबत ताज हॉटेलमध्ये होता, त्याच्या पैशाने होता, त्याच्या मर्जीने होता. आता तुम्हाला मी अजून काही गोष्टी सांगतो. त्यांनी काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की 21 तारखेला माझ्यावरती प्रेशर करण्यात आलं, 21 तारखेला काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आले. बरोबर आहे. मी मागणी करतो 21 तारखेला त्याच्या घरी कोण लोक पाठवण्यात आली, तो एक मोठ्या उच्चभ्रू सोसायटीत राहतो. बरोबर आहे. त्या सोसायटीमध्ये CCTV फुटेज आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक विषयावरती आपला आवाज उठवणारा नेता आव्हाड साहेब त्यांच्याकडे. बरोबर आहे. प्रत्येक विषयावरती, कोणाचा चांगला असो वाईट असो, पण आव्हाड साहेब त्याच्यात बोललेच पाहिजे. त्या आव्हाड साहेब त्याच्याकडे. मग त्याच्या घरी जर कोण प्रेशर करायला गेलं तर ती गोष्ट आव्हाड साहेबाला त्याने का नाही सांगितली. जर तो तिथे त्याच्या घरी कोण प्रेशर करायला घरी गेले तर तिथले फुटेज त्यांनी पोलिसांना द्यावे, पत्रकारांना द्यावे आणि त्या गोष्टीची सखोल चौकशी करावी. दुसरी गोष्ट, तो काय बोलला पत्रकार परिषदमध्ये, मला ईडीची धमकी देण्यात येते, मला इन्कम टॅक्सची धमकी देण्यात येते. अहो तुम्ही मला पण 25-30 वर्षापासून माझा आयुष्य ठाण्यात गेला. आज पण मी झोपडपट्टीत चाळीत राहतो. मागच्या 10-5 वर्षापूर्वी त्याच्याकडे स्लीपरवर फिरायचा, हे सगळ्या ठाणेकरांना माहिती आहे. सिगरेट प्यायला पैसे नव्हते, आज तो 5-10 हजार रुपयेवाले लाइटिंग सिगरेट पितो. हे काय आहे? आज ईडीची धमकी कोणाला दिली जाते? तुमची एवढे पत्रकार आहेत, तुम्हाला कोणी धमकी दिली का? मला कोणी धमकी दिली का? हे खासदार होते, ह्यांना कोणी धमकी दिली का? धमकी ईडीची देणार, ईडीची धमकी देणार, किंवा ईडी जेव्हा कारवाई करते तेव्हा ईडीने कारवाई किंवा चौकशी करते तेव्हा त्यांना काही तथ्य दिसतं म्हणून करते. येड्या गवाळ्याला ईडीची चौकशी नाही होत, धमकी नाही होत. आज तुम्ही त्याचे कपडे 1.5-2 लाखाच्या पॅन्टी घालतो, हे कुठून येतात? याची चौकशी हे समजण्या न समजण्यात कोण येडा आहे का? त्याची चौकशी काय झाली पाहिजे, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. तिसरी गोष्ट सांगतो, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले काही लोकांचे स्टेटमेंट नोंद झाले. बरोबर आहे. त्या स्टेटमेंट जे नोंद झाले ते कोणाचे स्टेटमेंट नोंद झाले, काय झाले ते सर्व डिक्लेअर करावं. आणि त्याने आमच्या नेत्यांना, नजीब मुल्ला साहेबांना ब्लॅकमेलर म्हणालं किंवा मला बोललं उचलून नेलं, याची त्याने पोलिसात तक्रार करावी. आणि त्याने काय, आम्ही स्वतः मागतो की त्याने SITची चौकशी पोलिसांनी या प्रकरणात लावावी. आणि ज्या मी गोष्टी बोललो, आम्ही उचलून नेलं का तो आला, या सर्व प्रकरणात माझी आणि नजीब मुल्ला साहेबांची जी बदनामी केली गेली, या प्रकरणात जे परांजपे साहेब असतील, आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांना विनंत्या करून जे फसवण्यात गेलं याच्याबद्दल SIT चौकशी करावी आणि जे दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी या ठिकाणी आम्ही मागणी मागतो.